स्कंध 12वा अध्याय 11वा. भगवंतांची अंगे, उपांगे आणि आयुधांचे रहस्य तसेच वेगवेगळ्या सूर्यगणांचे वर्णन आपण या अध्यायात बघणार आहोत. क्रियायोगाचे संपूर्ण ज्ञान सुतांनी आपल्याला संपूर्णपणे करून द्यावे अशी शौनकाची इच्छा होती. कारण क्रियायोगाच्या कौशल्याने आणि योग्य तऱ्हेने त्याचे आचरण केल्याने मनुष्य अमरत्व प्राप्त करून घेऊ शकतो असे त्याने ऐकले होते. तसेच 5 रात्र इत्यादी तंत्राचा विधी जाणणारे लोक फक्त श्री विष्णूंची आराधना करतेवेळी कोणकोणत्या तत्वांनी त्यांचे चरण इत्यादी अंगे, गरुडादी उपांगे, सुदर्शन इत्यादी आयुधे आणि कौस्तुभ आदी अलंकारांची कल्पना करतात हे त्याला जाणून घ्यायचे होते. तेव्हा शुकमुनी म्हणाले, ब्रह्मदेव इत्यादी आचार्यांनी वेदांनी तसेच 5 रात्र इत्यादी तंत्रग्रंथांनी श्री विष्णूंच्या विभूतींचे खालीलप्रमाणे वर्णन केले आहे. भगवंतांच्या ज्या चेतन विराट रूपामध्ये हे त्रैलोक्य दिसते ते प्रकृती, सूत्रात्मा, महतत्व, अहंकार आणि पंचतन्मात्रा या 9 तत्वांनी निर्माण झालेले आहे. आता भगवंतांचं विराट रूप कसं दिसतं ते आपण पाहू. भगवंतांच्या ज्या विराट चेतन रूपात हे जे त्रैलोक्य दिसते ते भगवंतांचे पुरुष रूप आहे. भगवंतांची अंगे कसे वर्णन केल्या जातात. सूर्य भगवंतांचे नेत्र आहेत तर पृथ्वी चरण, लोकपाल बाहू आहेत तर लोक खालचा ओठ, ढग विराट पुरुषाच्या डोक्यावर उगवलेले केसच आहेत जणू, वायू नासिका, स्वर्ग मस्तक, चंद्र मन, चांदणे भगवंतांचे दात आहेत जणू, दिशा भगवंतांचे कान, अंतरिक्ष भगवंतांची नाभी, यम भगवंतांच्या भुवया आणि भ्रम म्हणजे भगवंतांचे हास्य आहे. प्रजापती भगवंतांचे लिंग तर मृत्यू गुदस्थान आणि लज्जा वरचा ओठ आणि झाडे तर भगवंतांचे रोम आहेत जणू. पुढे ज्याप्रमाणे व्यष्टी पुरुष 7 वितीन एवढा आहे त्याप्रमाणे तो समष्टी पुरुषही या लोकांसह 7 वितीन एवढाच आहे. कौस्तुभ मण्याच्या रूपाने भगवंत जणू आत्मज्योतीलाच धारण करतात व त्याचा परिसर व्यापून टाकणाऱ्या प्रभेला सुद्धा वक्षस्थळावर श्रीवत्स रूपाने धारण करतात. सत्व रज इत्यादी गुणांच्या मायेला ते वनमालाच्या रूपाने, छंदाला पितंबराच्या रूपाने तसेच अ उ म या 3 मात्रांच्या प्रणवाला यज्ञोपविताच्या रूपाने धारण करतात. सांख्य आणि योगरूप त्यांची मकराकृती कुंडलांच्या रूपाने धारण करतात. तर सर्व लोकांना अभय देणाऱ्या ब्रह्मलोकालाच भगवान मुकुटाच्या रूपाने धारण करतात. मूळ प्रकृती हीच त्यांची शेषशय्या आहे जिच्यावर ते नेहमी विराजमान असतात. सत्वगुण जो धर्मज्ञानादिकांनी युक्त असतो तो सत्वगुण त्यांचे पद्मासन आहे आणि तेजस तत्वस्वरूप सुदर्शन चक्र धारण केलेले आहे. आकाशरूप खड्ग, अज्ञानरूपी ढाल, काळरूप शारंग धनुष्य व कर्म हाच बाणांचा भाता त्यांनी धारण केला आहे. इंद्रियांनाच भगवंतांच्या धनुष्याचे बाण म्हटलेले आहे हे लक्षात घ्या. क्रियाशक्तियुक्त मन म्हणजे रथ व तन्मात्रा या रथाचे बाहेरचे भाग आहेत आणि अभय इत्यादी मुद्रांद्वारा त्याचे वरदान व अभय होय. सूर्यमंडळ किंवा अग्निमंडळ हेच भगवंतांच्या पूजेचे स्थान आहे. मंत्रदीक्षा म्हणजेच अंतःकरणाची शुद्धी होय व आपल्या पापांचा नाश करणे हीच भगवंतांची पूजा होय. भगवंतांच्या हातातील कमळ हे समग्र ऐश्वर्य, धर्म, यश, लक्ष्मी, ज्ञान आणि वैराग्य या 6 गुणांचे प्रतीक आहे. निर्भय धाम वैकुंठाला त्यांनी
छत्र रूपाने धारण केले आहे. गरुड हे 3 वेदांचेच नाव आहे. तेच अंतर्यामी परमात्म्याचे वहन करतात. भगवंतांच्या आत्मशक्तीचेच नाव आहे लक्ष्मी, कारण ती आत्मस्वरूप भगवंतापासून कधीही विभक्त होत नाही. चतुर्व्यूह स्वतः भगवानच वासुदेव, संकर्षण, प्रद्युम्न आणि अनिरुद्ध या 4 मूर्तींच्या रूपात आहेत. तेच जागृती अवस्थेचे विश्व होऊन बाह्य विषयांना ग्रहण करतात. तसेच तैजस, प्राज्ञ आणि तुर्य रूपाने प्रकाशित होताना ते स्वप्नावस्थेचे अभिमानी तैजस होऊन मनाने अनेक विषय ग्रहण करतात, तर सुषुप्ती अवस्थेचे अभिमानी होऊन प्राज्ञ विषय ग्रहण करतात व मनाच्या संस्काराने युक्त अशा अज्ञानाने झाकले जातात व ते सर्वांच्या साक्षीने अशा तुर्य अवस्थेत राहून अधिष्ठान या स्वरूपात राहतात. जो मनुष्य भगवंतांचे ठिकाणी चित्त एकरूप करून पवित्र होऊन प्रातःकाळी पाठ करेल, त्याला सर्वांच्या हृदयात राहणाऱ्या ब्रह्मस्वरूप परमात्म्याचे ज्ञान होईल. ऋषी, गंधर्व, नाग, अप्सरा, यक्ष, राक्षस आणि देवता यांचे मिळून एक सौरगण तयार होते. हे 7ही जण दर महिन्याला बदलत राहतात. तसेच 12 गण आपले स्वामी असणाऱ्या 12 सूर्यांच्या रूपात ही स्वतः भगवंत असतात व त्यांचे पण विविध विभाग असतात. आता सूर्यगुणांचे वर्णन कसे आहे ते बघूया. सर्व प्राण्यांचे आत्मा असणाऱ्या श्री विष्णूंच्या अनादि अविद्येमुळे लोकांना व्यवहार करण्यास प्रवृत्त करावे म्हणून सूर्यमंडळाची निर्मिती झाली आहे. तेच लोकांमध्ये भ्रमण करीत असते. सर्व लोकांचा आत्मा आदिकर्ता एकमेव श्रीहरी सूर्य आहे. सर्व वैदिक क्रियांचे मूळ असणाऱ्या त्याचे ऋषींनी अनेक रूपात वर्णन केले आहे. एक भगवानच मायेमुळे काल, देश, क्रिया, कर्ता, साधन, कर्म, वेदमंत्र, द्रव्य आणि फळ या 9 प्रकारांनी सांगितले जातात. सूर्यदेव आपल्या 6 गणांसह 12ही महिने सगळीकडे विहार करतात आणि इह परलोकात विवेक बुद्धीचा विस्तार करतात. भगवंतांच्या गणांपैकी ऋषी कोण ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेदातील सूर्यांसंबंधी मंत्रांनी स्तुती करतात. ऋषी स्तुती करतात. गंधर्व त्यांच्या सुयशाचे गायन करतात आणि अप्सरा नृत्य करीत पुढे पुढे चालतात. नाग दोरखंडाप्रमाणे त्यांच्या रथाला बांधलेले असतात. यक्ष रथ तयार करतात व बलदंड राक्षस तो रथ पाठीमागून ढकलतात. याशिवाय वालखिल्य नावाचे 8 निर्मळ स्वभावाचे ब्रह्मर्षी सूर्याकडे तोंड करून त्यांच्या पुढे पुढे स्तुतिपाठ करत गात चालतात. सूर्य व महिने काळरूप धारण केलेले भगवान सूर्य लोकांचे व्यवहार नीट चालण्यासाठी विविध 12 महिन्यांमध्ये आपल्या निरनिराळ्या 12 गणांसह फिरत असतात. हे 12 गण आणि महिने कसे ते आपण पाहूया. पहिला महिना चैत्र. चैत्रामध्ये धाता नावाचा सूर्य असतो. कृतस्थली अप्सरा, हेती राक्षस, वासुकी सर्प, रथकृत यक्ष, पुलस्त्य ऋषी आणि तुंबरू गंधर्व हे चैत्र महिन्यात आपापली कर्तव्ये करीत असतात. दुसरा महिना वैशाख. वैशाखात अर्यमा नावाचा सूर्य, पुलह ऋषी, नंतर अथौजा यक्ष, प्रहेती राक्षस, पुंजिकास्थली अप्सरा, नारद गंधर्व आणि कच्छनीर साप हे या महिन्याचे कार्यवाह आहेत. तिसरा महिना ज्येष्ठ. ज्येष्ठ महिन्यामध्ये मित्र सूर्य असतो. अत्री ऋषी, पौरुषे राक्षस, तक्षक साप, मेनका अप्सरा, हा गंधर्व व रथस्वन यक्ष हे ज्येष्ठ महिन्यातील कार्य चालवणारे लोक होत. चौथा महिना आषाढ. वरुण नावाचा सूर्य,
वशिष्ठ ऋषी, रंभा अप्सरा, सहजन्य यक्ष, हुहू गंधर्व, शुक्र नाग आणि चित्रस्वन राक्षस आपापली कामे आषाढात करतात. 5वा महिना श्रावण. इंद्र नावाचा सूर्य असतो. विश्वावसू गंधर्व, श्रोता यक्ष, एलापत्र नाग, अंगिरा ऋषी, प्रम्लोचा अप्सरा व वर्य राक्षस या महिन्यात आपापली कामे करतात. 6वा महिना भाद्रपद. विवस्वन सूर्य असतो. उग्रसेन गंधर्व, व्याघ्र राक्षस, आसारण यक्ष, भृगु ऋषी, अनुम्लोचा अप्सरा व शंखपाल नाग हे या महिन्यात आपापली कामे करत असतात. 7वा महिना आश्विन. आश्विनामध्ये द्वष्टा सूर्य असतो. जमदग्नी ऋषी, कंबलनाग, तिलोत्तमा अप्सरा, ब्रह्मापेन राक्षस, शतजित यक्ष आणि धृतराष्ट्र गंधर्व हे कार्य करीत असतात. 8वा महिना कार्तिक. विष्णू नावाचा सूर्य, अश्वतर नाग, रंभा अप्सरा, सूर्यवरच्या गंधर्व, सत्यजित यक्ष, विश्वामित्र ऋषी आणि मखापेत राक्षस या महिन्यात आपापली कार्ये पार पाडत असतात. 9वा महिना मार्गशीर्ष. अंशू हा सूर्य असतो. कश्यप ऋषी, तार्क्ष यक्ष, ऋतसेन गंधर्व, उर्वशी अप्सरा, विद्युच्छत्रु राक्षस, महाशंख नाग हे या महिन्यात आपापली कार्ये करीत असतात. 10वा महिना पौष. पौषामध्ये सूर्य असतो भग नावाचा. स्फूर्ज राक्षस, अरिष्टनेमी गंधर्व, ऊर्ण यक्ष, आयु ऋषी, पूर्वचित्ती अप्सरा, कार्कोटक नाग या महिन्यात आपापली कामे करीत असतात. 11वा महिना माघ. पूषा नावाचा सूर्य असतो. धनंजय नाग, वात राक्षस, सुषेण गंधर्व, सुरुची यक्ष, धृताची अप्सरा आणि गौतम ऋषी हे या महिन्यात आपापली कार्य करतात. 12वा महिना फाल्गुन महिना. फाल्गुनामध्ये सूर्य असतो पर्जन्य नावाचा. क्रतु यक्ष असतो वरचा राक्षस, भारद्वाज ऋषी, सेनाजित अप्सरा, विश्वगंधर्व व ऐरावत साप हे या महिन्यात सर्व कार्य करीत असतात. ही सगळी रूपे म्हणजे सूर्यरूप भगवान विष्णूंच्या विभूतीच आहेत. अशा प्रकारे अनादि अनंत अजन्मा भगवान श्रीहरी हेच प्रत्येक कल्पामध्ये आपल्या स्वरूपाचा विभाग करून लोकांचे पालन पोषण करीत असतात. हरिओम. स्कंध 12वा, अध्याय पण 12वा. या अध्यायामध्ये आपण श्रीमद भागवत पुराणाची संक्षिप्त सूची बघणार आहोत. भगवत भक्तिरूप महान धर्माला व विधिविधात्या भगवान श्रीकृष्णांना नमस्कार करून सूतांनी श्रीमद भागवतोक्त सनातन धर्माबद्दल शौनकाला सांगायला सुरुवात केली. श्री भगवान विष्णूंचे चरित्र अद्भुत आहे व ते सर्वांनी ऐकण्यायोग्य आहे. यामध्ये सर्व पापे नाहीशा करणाऱ्या श्रीहरींचे चिंतन संकीर्तन झालेले आहे. हे श्रीहरीच सर्व भगवान प्रेमी भक्तांच्या हृदयात विराजमान असतात व त्या भक्तांचे जीवन सर्वस्व असून ते सर्व इंद्रियांचे स्वामी असतात. या भागवत पुराणामध्ये निर्गुण अशा परब्रह्माचे वर्णन आलेले आहे. या ब्रह्माच्या ठिकाणीच जगाची उत्पत्ती, स्थिती व प्रलय यांची प्रचिती येते. तसेच या पुराणामध्ये त्याच परमतत्वाचे अनुभवात्मक ज्ञान आणि त्याच्या प्राप्तीची साधने याविषयी स्पष्टपणे सांगितलेले आहे. आता आपण आत्तापर्यंत पाहिले की या भागवत पुराणामध्ये 12 स्कंध आहेत. त्यातील प्रत्येक स्कंधात थोडक्यामध्ये संक्षिप्तमध्ये येणाऱ्या विषयांचा आपण उहापोह आता करणार आहोत. थोडक्यात पहिल्या स्कंधात काय सांगितलंय तर यात भक्तियोग व त्यामुळे येणाऱ्या वैराग्याचे वर्णन आले आहे. तसेच परीक्षिताची कथा व नारद चरित्र आहे. ब्राह्मणाने शाप दिल्यानंतर राजर्षी परीक्षिताचे प्रायोपवेशन
व त्याने श्री शुकमुनींशी साधलेला संवाद यात आहे. दुसऱ्या स्कंधामध्ये योगधारणेने मिळणारी गती, ब्रह्मदेव आणि नारद यांचा संवाद व भगवंतांच्या अवतारांचे वर्णन, तसेच सुरुवातीपासून प्राकृतिक सृष्टीची उत्पत्ती या स्कंधामध्ये आहे. स्कंध तिसरा, विदुर व उद्धव यांचा संवाद. विदुर आणि मैत्रेय मुनी यांची भेट आणि संवाद, पुराण संहितेविषयी पडलेले प्रश्न आणि प्रलय कालातील परमपुरुषाची स्थिती यांचे निरूपण या स्कंधात असून, नंतर गुणांच्या क्षोभामुळे झालेली प्राकृतिक सृष्टी, महतत्व इत्यादी 7 प्रकृती, विकृती व यांच्यापासून झालेली कार्यसृष्टी, ब्रह्मांडाची उत्पत्ती आणि त्या विराट पुरुषाची स्थिती यांचे वर्णन आहे. त्यानंतर स्थूल आणि सूक्ष्म काळाचे स्वरूप, लोकपद्माची उत्पत्ती, समुद्रातून वरती पृथ्वी आणताना केलेला भगवंतांनी हिरण्याक्षाचा वध, हा वराह रूपात आहे. देवता, पशुपक्षी आणि मनुष्यांची सृष्टी, रुद्रांची उत्पत्ती, ज्यापासून स्वयंभू मनू आणि स्त्रियांमध्ये उत्तम अशी आद्यकारणरूप संततीची निर्मिती व शतरूपा यांचा जन्म, अर्धनारी नराच्या स्वरूपाचे विवेचन व कर्दम प्रजापतीचे चरित्र, त्यांच्यापासून मुनिपत्न्यांचा जन्म आणि नंतर महात्मा कपिलांचा अवतार व कपिल मुनी आणि देवहूती माता यांच्यातील संवाद इत्यादी प्रसंग आहेत. स्कंध चौथा, मरीची इत्यादी प्रजापतींची उत्पत्ती, दक्ष यज्ञाचा विध्वंस, ध्रुव आणि पृथूचे चरित्र, प्राचीन बर्ही व नारद मुनी यांच्यातील संवाद, हे सर्व या स्कंधात आहे. स्कंध पाचवा, प्रियव्रताचे उपाख्यान, नाभी, ऋषभ आणि भरताचे चरित्र, द्वीप, वर्ष, समुद्र, पर्वत आणि नद्यांचे वर्णन, ज्योतिषचक्राचा विस्तार, त्याचबरोबर पाताळ, नरक यांच्या स्थितींचे निरूपण इथे आलेले आहे. स्कंध सहावा, प्रचेतांपासून दक्षाची उत्पत्ती, दक्ष कन्यांची संतती व तीपासून देवता, असुर, मनुष्य, पशु, पर्वत, पक्षी इत्यादींचे जन्म, वृत्रासुराची उत्पत्ती व त्याला प्राप्त झालेली परमगती यात वर्णन केलेली आहे. स्कंद सातवा, दितिपुत्र हिरण्यकशिपू व हिरण्याक्ष, तसेच महात्मा प्रल्हाद आणि नरसिंह अवतार यांचे चरित्र या स्कंदामध्ये वर्णन केलेले आहे. स्कंद आठवा, यात मन्वंतरांची कथा, गजेंद्र मोक्ष, निरनिराळ्या मन्वंतरांमध्ये होणारे भगवान विष्णूंचे अवतार, जसे कूर्म, मत्स्य, वामन, धन्वंतरी, हयग्रीव इत्यादींबद्दल माहिती, तसेच अमृत मिळवण्यासाठी देव आणि दैत्यांचे समुद्रमंथन व देवासूर संग्राम इत्यादी विषयांचे वर्णन यात आहे. स्कंद नववा, इक्ष्वाकूचा जन्म, त्याचा वंशविस्तार, महात्मा सुद्युम्न, इलावतारा यांची उपाख्याने, सूर्यवंशाचा विस्तार, त्याचा वृत्तांत, शशाद, नृग आदी राजांची वर्णने, सुकन्येचे चरित्र, शर्याती, खट्वांग, मांधाता, सौभरी, सगर, बुद्धिमान, कुकुत्स व श्रीरामांचे सर्व पापहारी चरित्र, निमीचा देहत्याग, जनकांची उत्पत्ती यांचे वर्णन या स्कंधात आहेच. शिवाय भृगुश्रेष्ठ परशुरामांनी केलेला पृथ्वीवरील क्षत्रिय संहार, त्यानंतर चंद्रवंशी पुरुरवा, ययाती, नहुष, दुष्यंतपुत्र भरत व त्याचा पुत्र भीष्म अशा मुख्य राजवंशांची वर्णने यात आहेत. याखेरीज ययातीचा ज्येष्ठ पुत्र यदू याचा वंशविस्तार व याच यदुवंशामध्ये जगदीश्वर श्रीकृष्णांनी घेतलेला जन्म व त्यांनी केलेल्या असंख्य लीला आणि तसेच त्यांनी केलेल्या असुरांचा संहार इत्यादी गोष्टींबद्दल या स्कंधात सांगितलेलं आहे.
स्कंद 10. श्रीकृष्णांच्या आयुष्यातील मुख्य घटना यात आहे. आपण ते क्रमवारानेच बघूया. 1. वसुदेव देवकीच्या पुत्राच्या रूपात श्रीकृष्णांचा जन्म. 2. श्रीकृष्णांचे गोकुळात मोठे होणे. 3. श्रीकृष्णांनी केलेला पूतना वध. 4. श्रीकृष्णांनी शकट उलथून टाकणे. 5. तृणवर्ण बकासूर व वत्सासुराचा केलेला वध श्रीकृष्णांनी. 6. धेनुकासुराचा श्रीकृष्णांनी केलेला वध. 7. प्रलंबासूर यांना त्याच्या परिवारासह भगवंतांनी उद्धार करणे. 7. दावाग्नीने घेरलेल्या गोपांचे रक्षण. 9. कालिया नागाची मस्ती जिरवणे. 10. अजगराच्या मिठीतून नंदबाबांची सुटका करणे. 11. गोपकन्यांचे कात्यायनी व्रत. 12. यज्ञपत्न्यांवर कृपा व ब्राह्मणांना नंतर झालेला पश्चात्ताप. 13. गोवर्धन धारण केल्यावर इंद्र व कामधेनू यांच्याकडून प्रत्यक्ष येऊन भगवंतांना केलेला यज्ञाभिषेक. 14. शरद ऋतूच्या रात्रींमध्ये गोपींसह रासक्रीडा. 15. दुष्ट शंखचूड, अरिष्ठ आणि केशीचा भगवंतांनी केलेला वध. 16. अक्रूराचे आगमन व बलराम व श्रीकृष्ण यांचे मथुरेकडे प्रस्थान. 17. कृष्णविरहाने गोपींचा आक्रोश. 18. मथुरा दर्शन. पहिल्यांदा यावेळेला भगवान श्रीकृष्ण व बलराम मथुरेमध्ये आले. 19. कुवलया पीडा हत्ती, मुष्टिक, चारुण, कंस इत्यादी असुर यांचा केलेला भगवंतांनी वध. 20. सांदीपनी गुरूंच्या मृत पुत्राला परत आणणे. 21. जरासंधाने आणलेल्या सैन्याचा 17 वेळा केलेला भगवंतांनी पराजय. 22. मथुरेत असताना श्रीकृष्णांकडून उद्धव व बलराम यांच्यासह यादवांचे सर्वांना खुश करणे. 23. कालयवनाचे मुचुकुंदातर्फे भस्म करवणे. 24. द्वारका निर्मिती. 25. स्वर्गातून पारिजातक आणि सुधर्मा सभा आणणे. 26. भगवंतांकडून युद्धात शत्रूंना पराजित करून रुक्मिणीचे हरण. 27. युद्धात महादेवांच्या वर जुंभणास्त्र प्रयोग व बाणासुराचे हात तोडणे. त्यानंतर 28. भौमासुरावर मात करून त्याच्याकडच्या अपहृत कन्यांचे केलेले भगवंतांनी पाणीग्रहण. 29. शिशुपाल, पौंड्रक, शाल्व, दुष्ट दंतवक्र, शंभरासूर, द्विविध, पीठ, मूर, पंचजन इत्यादी दैत्यांच्या सामर्थ्याचे वर्णन व भगवंतांकडून त्यांचा केलेला पराभव आणि वध. 30. काशीदहन. 31. पांडवांना निमित्त करून पृथ्वीचा भार उतरवणे यांचे वर्णन या स्कंदामध्ये आलेले आहे. तसेच या स्कंदामध्ये एक उल्लेख असा येतो की समुद्रामध्ये पाण्याच्या वारंवार लाटा का उसळतात त्याचं स्पष्टीकरण देताना भगवंत म्हणतात, समुद्रमंथनाच्या वेळी भगवंतांनी जे कच्छरूप धारण करून मंदराचल पर्वत पाठीवर धारण केला होता, ज्याला देवदानवांनी रवीसारखा उपयोग करून घुसळून समुद्रमंथन केले, त्यावेळी त्या मंदराचलाच्या पहाडाच्या टोकांनी कच्छरूपी श्रीहरींच्या पाठीवर घासल्या गेल्यामुळे त्यांना श्वास जोराजोरात करावा लागला व त्यामुळे समुद्राच्या पाण्यामध्ये खळबळ माजली. त्यामुळे समुद्राच्या लाटा सतत किनाऱ्यावर येत असतात. आता स्कंध 11. यामध्ये भगवान श्रीकृष्णांकडून ब्राह्मणांच्या शापाचे निमित्त करून यदुवंशाचा संहार, श्रीकृष्ण आणि उद्धव यांच्यातील अद्भुत संवाद, संपूर्ण आत्मज्ञान
व धर्मनिर्णयांचे निरूपण तसेच भगवंतांच्या आत्मयोगाच्या प्रभावाने मर्त्य लोकांचा त्यांनी केलेला त्याग याचे वर्णन आलेले आहे. स्कंद 12. या स्कंदामध्ये निरनिराळ्या युगांची लक्षणे व त्या युगातील व्यवहार, कलियुगात माणसांची अधर्म प्रवृत्ती, 4 प्रकारचे प्रलय, 3 प्रकारच्या उत्पत्ती, तसेच राजश्री परीक्षिताचा शरीरत्याग, त्यानंतर वेदांच्या शाखांची निर्मिती आणि मार्कंडेय मुनींची सुंदर कथा, आणि नंतर भगवंतांच्या अंग उपांगांचे स्वरूप कथन, विश्वात्मा सूर्यांच्या गणांचे वर्णन यात आलेले आहे. पुढे सुतांनी शौनकादी ऋषींना सांगितले की जो मनुष्य पडताना किंवा पाय घसरला असताना किंवा दुःख भोगत असताना किंवा अगदी शिंकही आली असताना विवश होऊन का होईना पण उच्च स्वरात हरे नमः असं म्हणतो, तो सर्व पापातून लगेचच मुक्त होतो. तसेच भगवान श्रीकृष्णांचे संकीर्तन केले किंवा त्यांच्या लीलांचे श्रवण केले तर ते स्वतःच येऊन भक्तांच्या हृदयात विराजमान होऊन त्यांचे सर्व क्लेश दूर करतात. जी वाणी भक्तांच्या मनापासून निघून भगवंतांच्या गुणांनी परिपूर्ण असते तीच परमपावन वाणी असते, तीच मंगलमय असते व तीच वाणी सत्यही असते. ज्या वचनाने भगवंतांच्या परमपवित्र यशाचे गायन होते तेच वचन रमणीय, सर्वांना आवडणारे व नेहमी मनाला परमानंदाची अनुभूती देणारे असतात. त्याच्यामुळेच माणसाचा सगळा शोकसागर आटतो. ज्या श्लोकात भगवंतांची समयसूचक नावे गुंफलेली असतात, जसं विष्णू सहस्त्रनाम, ती लोकांच्या सर्व पापांचा नाश करते. कोणतेही निर्मल कर्म जर भगवंतांना अर्पण केलेले असेल तर ते मंगलच असते. भगवंतांच्या गुणांचे श्रवण कीर्तन त्यांच्या श्रीचरण कमलांची स्मृती कधीच नष्ट करत नाही. भगवान श्रीकृष्णांच्या चरण कमलांची नित्य राहणारी स्मृती सगळे अमंगल नष्ट करते, परमशांती देते, अंतःकरण शुद्ध करते व स्वरूपाचे भगवंतांच्या प्रति भक्ती निर्माण करते. शिवाय वैराग्याने युक्त असे श्रीहरींच्या स्वरूपाचे ज्ञान करून देऊन ते साक्षात्कारही घडवते. जे ऋषीगण व योगी आपल्या हृदयात नेहमीच सर्वात्मा सर्वशक्तिमान आदिदेव अशा भगवंत नारायणाची स्थापना करून त्यांचे भजन करीत असतात ते अत्यंत भाग्यवान असतात, कारण भगवंत त्यांच्या सर्व अशुभ वासना नष्ट करून टाकतात. पुराण संहितेच्या अध्ययनाने ब्राह्मणाला प्रज्ञा प्राप्त होते, क्षत्रियाला भूमंडळाचे राज्य मिळते, वैश्याला कुबेरासारखी संपत्ती मिळते व शूद्राची सर्व पापांपासून मुक्ती होते. अशा या सनातन देवादिदेव भगवंतांना साष्टांग नमस्कार. हरि. स्कंध 12 अध्याय 13. तर 12व्या स्कंधातल्या 13व्या म्हणजे शेवटच्या अध्यायावर आपण येत आहोत. या 13व्या अध्यायासोबतच श्रीमद भागवत पुराण कथा संपन्न होईल. पण ह्याच्यानंतर अजून पुढे 4 अध्याय आहेत जे भागवत महात्म्याबद्दल सांगणार आहेत आणि तेही अत्यंत श्रवणीय आहेत. तर ह्या अध्यायामध्ये 13व्या अध्यायामध्ये विविध पुराणांची श्लोकसंख्या व त्याबद्दलची माहिती आहे. तर पुराणाचे नाव आणि श्लोकांची संख्या आपण आता बघत जाऊया. ब्रह्मपुराणात 10,000 श्लोक, पद्मपुराणामध्ये 55,000 श्लोक, श्री विष्णू पुराणामध्ये 23,000 श्लोक, शिवपुराणामध्ये 24,000 श्लोक, भविष्य पुराणात 14,500 श्लोक आहेत, लिंग पुराणामध्ये 11,000 श्लोक, स्कंद पुराणामध्ये 81,100 श्लोक आहेत, तर कूर्म पुराणामध्ये 1700 श्लोक आहेत, गरुड पुराणात 19,000 श्लोक आहेत आणि मत्स्य पुराणामध्ये 14,000 श्लोक आहेत. श्रीमद भागवत पुराणामध्ये 18,000 श्लोक आहेत आणि नारद पुराणामध्ये 25,000 श्लोक आहेत.
मार्कंडेय पुराणात 9,000 श्लोक आहेत, तर अग्निपुराणात 15,400. ब्रह्मवैवर्त पुराणात 18,000 श्लोक आहेत, वराह पुराणामध्ये 24,000 श्लोक आहेत आणि वामन पुराणामध्ये 10,000 श्लोक आहेत आणि ब्रह्मांड पुराणामध्ये 12,000. अशा प्रकारे सर्व पुराणांची श्लोक संख्या एकूण 4 लक्ष आहे. सर्व वेदांतांचे सार म्हणजेच ब्रह्म आणि आत्म्याची एकरूपता, अद्वितीय सद्वस्तू प्रतिपादन करणे व त्याचे फळ म्हणजे मोक्ष. श्रीमद भागवत हे सर्व पुराणांचे सार आहेत. हे सर्व दृष्टींनी निर्दोष व परिपूर्ण पुराण आहे. या ग्रंथात सर्व कर्मांपासून आत्यंतिक निवृत्ती ही ज्ञान, वैराग्य आणि भक्ती यांनी युक्त अशी आहे. ज्या भगवंतांच्या नामांचे संकीर्तन सर्व पापे सर्वथैव नष्ट करते आणि ज्या भगवंतांच्या चरणांना केलेले वंदन सर्व प्रकारची दुःखे नाहीशी करतात, त्याच परमात्म स्वरूप श्रीहरींना साष्टांग नमस्कार. हरि ओम. श्रीमद भागवत पुराणमच्या 2 खंडातल्या 13 स्कंधांमध्ये आपण पूर्ण भागवत पुराण ऐकलं. आता आपण पुढच्या 4 अध्यायांमध्ये भागवत पुराणाचं महात्म्य काय आहे ते बघणार आहोत. अध्याय 1. परीक्षित आणि वज्रनाभ यांची भेट. महर्षी व्यास नैमिषारण्यामध्ये आपल्या आश्रमात बसलेले असताना शौनिकादी ऋषींनी त्यांना प्रणाम करून विचारलं की अनिरुद्ध पुत्र वज्रनाभ व युधिष्ठिराचा नातू परीक्षित यांनी आपल्या राज्यकालात कोणती कोणती कार्य केली. सच्चिदानंदघन रूप असलेल्या अनंत सुखाचा वर्षाव करणाऱ्या व ज्यांच्या शक्तीनेच या विश्वाची उत्पत्ती, स्थिती आणि लय होतात, त्या भगवान श्रीकृष्णांच्या स्तुतीसाठी नित्य तयार असणारे महर्षी व्यास शौनकादींच्या प्रश्नाने अत्यंत आनंदित झाले व ते म्हणाले, धर्मराज युधिष्ठिर महाप्रस्थानाला गेल्यानंतर सम्राट परीक्षित एकदा राजा वज्रनाभाला भेटायला मथुरेला गेला असताना दोघांनी राज्यकारभारामध्ये यापुढे एकमेकांना मदत करण्याचे ठरविले. मात्र वज्रनाभला एका गोष्टीचे वैषम्य होते की त्याच्या राज्यातील प्रजाच निघून गेली होती व ती कुठे गेली होती तेच त्याला माहिती नव्हते. तेव्हा दोघांनीही नंदादिकांचे पुरोहित महर्षी शांडिल्य यांना बोलवणे पाठवले. ते आल्यावर त्यांना उच्चासनावर विराजमान करून वज्रनाभाने त्यांना आपली समस्या सांगितली. तेव्हा महर्षी शांडिल्य म्हणाले, व्रज शब्दाचा अर्थ व्याप्ती. ही भूमी व्यापक असल्यानेच याचे नाव व्रज असे पडले आहे. तसेच सत्व, रज, तम या 3 गुणांच्या पलीकडे जे परब्रह्म आहे ते पण खूप व्यापक आहे. म्हणून ज्याला व्रज असे म्हणतात. ही भूमी सदानंद स्वरूप परमज्योतिर्मय आणि अविनाशी असून तेच मुक्तांचे स्थान आहे. या व्रजधामामध्ये आत्माराम आणि आत्मकाम असलेल्या भगवान श्रीकृष्णांच्या प्रेमरसात बुडलेले रसिक जण याचा अनुभव घेतात. ते पुढे म्हणाले, राधिका भगवान श्रीकृष्णांचा आत्मा आहे. तिच्याशी ते रममाण होतात. हे रहस्य ज्यांना माहीत आहे ते त्यांना आत्माराम म्हणतात. तसेच भगवान श्रीकृष्णांना व्रजातील आवडणाऱ्या गोष्टी म्हणजे गायी, गोप, गोपी. त्यांच्याबरोबर लीलाकरणाने त्यांना प्रसन्न वाटायचे म्हणून श्रीकृष्णांना आत्मकाम म्हटले गेले आहे. भगवंतांची लीला 2 प्रकारची असते. एक पारमार्थिक, ही लीला स्वयंसंवद्य असते, आणि दुसरी व्यावहारिक, ही लीला जीवांच्या देखत होते. पारमार्थिक लीलेखेरीज व्यावहारिक लीला होऊ शकत नाही, पण व्यावहारिक लीलेचा पारमार्थिक लीलेत प्रवेश होऊ शकत नाही. पृथ्वी इत्यादी लोक म्हणजे व्यावहारिक लीला आहे. याच पृथ्वीवर मथुरा मंडल आहे, जेथे भगवंतांची ती पारमार्थिक लीला गुप्त रूपाने सदैव होत असते. तीच ती व्रजभूमी. प्रेमपूर्ण भक्तच ती पारमार्थिक लीला बघू शकतात. भगवंतांचे भक्त पण 3 प्रकारचे असतात.
एक, नित्य अंतरंग पार्षद. 2, त्यांच्या अंतरंग लीलेत प्रवेश घेऊ इच्छिणारे. आणि 3, देवता इत्यादी. जे लोक व्यावहारिक लीला पाहत होते ते नित्य लीलेच्या दर्शनाचे अधिकारी नाहीत. म्हणून वज्रनाभा, तुला प्रजा दिसत नाही, पण तू काळजी करू नको. तू माझ्या आज्ञेने येथे नवीन गावं वसव व भगवान श्रीकृष्णांना ज्या ज्या ठिकाणी जशा जशा त्यांनी लीला केल्या त्या नावांची गावे तू निर्माण कर. जसे की गोवर्धन, दीर्घपूर, दीर्घपूर म्हणजे आताची डीग, मथुरा, महावन, महावन म्हणजे गोकुळ, नंदीग्राम म्हणजे नंदगाव, आणि बृहत्सानू म्हणजे बरसाना. ही व्रजभूमी सच्चिदानंदमय आहे. या व्रजभूमीचे सेवन करीत राहिलास तर तुझी उद्धवाशी भेट होईल. सेवा करत राहा मात्र. यानंतर महर्षी शांडिल्य आपल्या आश्रमाकडे निघून गेले. व्रजभूमीचे महत्त्वाचे वर्णन. आता ऋषींना परीक्षित व व्रजनाभ यांच्या कार्याबद्दल व्यासमुनींकडून जाणून घ्यायचे होते. तेव्हा सूत म्हणाले, परीक्षिताने इंद्रप्रस्थाहून हजारो व्यापाऱ्यांना निमंत्रण देऊन मथुरेत वसवले. शिवाय मथुरा मंडलातील ब्राह्मण व प्राचीन वानर यांनाही मथुरेत वसवले. वज्रनाभाने जेथे जिथे श्रीकृष्ण लीला करीत असत अशा स्थानांचा शोध घेत त्या त्या ठिकाणी नगरे वसवत भगवंतांच्या लीला विग्रहांची स्थापना केली व अनेक सोयी व सुविधा निर्माण केल्या. गोविंद देव, हरिदेव, शंकर इत्यादी देवतांच्या मंदिरांची निर्मिती केली. त्या ठिकाणचे प्रजाजन खूप आनंदात होते. हरिओम. भगवत पुराण महात्म्याचा दुसरा अध्याय आता आपण बघतो आहे. या अध्यायामध्ये यमुना आणि कृष्ण पत्न्यांचा संवाद, शिवाय उद्धवाचे कीर्तनोत्सवात प्रगट या गोष्टी आपण बघणार आहोत. श्रीकृष्णांच्या विरहवेदनांनी त्यांच्या सर्व पत्न्या व्याकुळ झाल्या होत्या. एके दिवशी त्यांनी कालिंदीला आनंदित असल्याचे पाहिले व तिच्या आनंदित असण्याचे कारण विचारले. तेव्हा कालिंदी म्हणाली, आत्माराम श्रीकृष्णांची आत्मा असलेल्या राधेचे मी दास्य करीत असल्यामुळे हा विरह मला स्पर्शही करू शकत नाही. कारण श्रीकृष्ण व राधा सदैव एकमेकांसमोर आहेत व त्यांचा परस्पर नित्य संयोग आहे. आणि श्रीकृष्णांच्या सर्व राण्या म्हणजे श्री राधाराणीच्या अंशाचाच विस्तार आहे. म्हणून राधेच्या स्वरूपातच अंशतः विद्यमान असणाऱ्या श्रीकृष्णांच्या ज्या अन्य राणा आहेत त्यांना सुद्धा भगवंतांचा नित्य सहवास प्राप्त झालेलाच आहे. श्रीकृष्णच राधा आहेत, राधा श्रीकृष्ण आहे. या दोघांचे प्रेम हीच बासरी आहे. तुमचा कोणाचाच सर्वांशाने श्रीकृष्णांशी वियोग झालेलाच नाहीये. परंतु तुम्हाला हे रहस्य माहिती नसल्याने तुम्ही इतक्या व्याकुळ होत आहात. फार पूर्वी उद्धवाने नंदगावातील श्रीकृष्ण विरहाने व्याकुळ झालेल्या गोपींचे जेव्हा समाधान केले होते तेव्हा कुठे त्यांची व्याकुळता कमी झाली होती. त्याचप्रमाणे तुम्हालाही जर उद्धवाचा सहवास मिळाला तर तुम्ही सुद्धा सुखी व्हाल. पण त्यासाठी त्या सर्व राण्यांना वज्रनाभाबरोबर गोवर्धन पर्वताजवळ असणाऱ्या कुसुम सरोवराजवळ जावे लागेल. कारण त्याच ठिकाणी उद्धवाचे दर्शन होऊ शकते. हे सर्व ऐकल्यावर त्या राण्यांनी हा सर्व वृत्तांत वज्रनाभ व परीक्षिताला येऊन सांगितला. तेव्हा परीक्षित राजाने पुढाकार घेऊन त्या कुसुम सरोवराजवळ श्रीकृष्ण कीर्तनाचा मोठा उत्सव सुरू केला. त्यामुळे प्रसन्न होऊन तिथे वाढलेल्या गवताच्या झुडपातून व वेलींमधून प्रगट होऊन उद्धव सर्वांच्या समोर आला. त्याच्या दर्शनाने सर्व राण्या धन्य धन्य झाल्या व त्यांनी उद्धवाची पूजा केली. हरिओम. श्रीमद भागवत पुराण महात्म्यांचा आता आपण तिसरा अध्याय बघतोय. या अध्यायामध्ये श्रीमद भागवताची परंपरा आणि त्याचे महात्म्य याचे वर्णन आहे. गोवर्धन पर्वताजवळील कुसुम सरोवराच्या परिसरात श्रीकृष्ण कीर्तनाचा तल्लीनतेने सोहळा सुरू झाल्याबरोबर उद्धव त्या वेली व झाडींमधून प्रगट झाला व त्याने परीक्षिताला आलिंगन दिले आणि म्हणाला, केवळ श्रीकृष्णांच्या भक्तीमुळेच हे परीक्षित राजा
तू पूर्णत्वाला पोचलेला आहेस. श्रीकृष्णांनीच तुला हे शरीर व वैभव दिले आहे. तुझे वज्रनाभ व श्रीकृष्णांच्या पत्न्यांच्या ठायी असलेले प्रेमही श्रेष्ठ आहे. या वृंदावनाला श्रीकृष्णांचाच आशीर्वाद प्राप्त झालेला आहे. भगवान श्रीकृष्णांनी या अवतारात या राण्यांना आपल्या योगमायेने आच्छादित केले आहे. म्हणूनच त्या आपले मूळ स्वरूप विसरून वियोगाचे दुःख करीत आहेत. भगवान श्रीकृष्णांचा प्रकाश प्राप्त झाला तरच त्यांना आपल्या स्वरूपाचा बोध होऊ शकेल. उद्धव पुढे असेही म्हणाला की वज्रनाभाचे स्थान श्रीकृष्णांच्या उजव्या पायाच्या ठिकाणी आहे. श्रीकृष्णांची आराधनाच त्याला तिथवर पोहोचवेल. तेव्हा उद्धव म्हणाला, श्रीमद भागवत श्रवणाचा एक क्रम आहे. तो खालीलप्रमाणे आहे. आपल्या मायेने पुरुषरूप धारण करणाऱ्या भगवान श्रीकृष्णांनी जेव्हा सृष्टी निर्मितीचा संकल्प केला तेव्हा रजोगुण, सत्वगुण व तमोगुण यांनी युक्त असलेले अनुक्रमे ब्रह्मा, विष्णू व शिव असे 3 देव प्रकट झाले. भगवंतांनी या तिघांना अनुक्रमे उत्पत्ती, पालन आणि संहार करण्याचा अधिकार दिला. तेव्हा रजोगुणाचे स्वामी असलेल्या ब्रह्मांनी भगवंतांना विनंती केली की सृष्टीची निर्मिती करण्यासाठी पापी रजोगुणांचा वापर होणार, पण ते करीत असताना मला तुमची विस्मृती होऊ नये एवढी आपण कृपा करावी. तेव्हा भगवान म्हणाले, तुझे मनोरथ पूर्ण होण्यासाठी तू नित्यनेमाने श्रीमद भागवताचे सप्ताह पारायण करीत राहा. तेव्हापासून प्रत्येक वेळेला सृष्टीची उत्पत्ती करण्याआधी ब्रह्मदेव या सप्ताह यज्ञाचे अनुष्ठान करतात. भागवत श्रवणाने श्रोत्यांना भगवत धामाची प्राप्ती कशी होते हे आता आपण पुढे ऐकू. जेव्हा प्रजापालनाच्या कामात त्या पुरुषोत्तमाने श्री विष्णूंची नियुक्ती केली होती तेव्हा विष्णू म्हणाले, हे प्रभू, तुमच्या आज्ञेप्रमाणे कर्म आणि ज्ञान यामुळे उत्पन्न होणाऱ्या प्रवृत्ती आणि निवृत्ती यांच्याद्वारा मी योग्य रीतीने पालन करीन व कालक्रमानुसार जेव्हा जेव्हा धर्माचा ऱ्हास होईल तेव्हा तेव्हा मी अनेक अवतार धारण करीन व धर्माची पुन्हा स्थापना करीन. शिवाय ज्यांना भोगाची इच्छा आहे त्यांनी केलेल्या यज्ञादी कर्मांचे फळ त्यांना मी अवश्य देईन. परंतु जे लोक मोक्षाची पण इच्छा करत नाहीत त्यांचे पालन मी कसे करावे हे मात्र मला समजत नाही आहे. तरी आपण मला ते सांगावे. तेव्हा भगवान पुरुषोत्तमाने त्यांना सुद्धा मनोरथ सिद्धीसाठी श्रीमद भागवत शास्त्राचा पाठ नेहमी करावयास सांगितले. त्या उपदेशाने प्रसन्न झालेले श्री विष्णू देवी लक्ष्मीसह प्रत्येक महिन्यात श्रीमद भागवताचे स्मरण करू लागले. त्यामुळे ते परमार्थाचे आणि जगाचे योग्य रीतीने पालन करण्यास समर्थ झाले. यानंतर संहार करण्यासाठी नेमणूक करण्यात आलेल्या रुद्रानेही आपले सामर्थ्य वाढावे म्हणून त्या परमपुरुषाची प्रार्थना केली. ते म्हणाले, नित्य, नैमित्तिक आणि प्राकृत संहार करण्याची शक्ती माझ्यात आहे, पण आत्यंतिक प्रलयाची नाही. ही कमतरता दूर व्हावी यासाठी आपण मला काही उपाय सांगावा. तेव्हा नारायणांनी त्यांनाही श्रीमद भागवताचाच उपदेश केला. तेव्हा शंकरांनी पण भागवताच्या कथेच्या सेवनाने तमोगुणावर विजय मिळवला आणि आत्यंतिक संहार म्हणजे मोक्ष करण्याची शक्तीसुद्धा प्राप्त करून घेतली. त्यानंतर उद्धवाने राजा परीक्षित, राजा वज्रनाभ व इतरांना सांगितले की भागवत कथेचा चांगल्या तऱ्हेने रसास्वाद घेतल्यानेच श्री भगवान श्रीकृष्णांचा सखा मी झालो व भगवंतांनी माझी नियुक्ती व्रजामधील गोपींच्या सेवेसाठी केली आहे. ब्रह्मदेव इत्यादी देवांच्या प्रार्थनेवरून भगवान परमधामाकडे जाण्यास सज्ज झाले, पण जाण्याआधी त्यांनी मला श्रीमद भागवताच्या रहस्याचा उपदेश केला होता. त्या उपदेशाच्या प्रभावानेच मी बद्रिकाश्रमात राहूनही येथे व्रजांच्या वेलींमध्ये वास करू शकतो. त्याच आधारावर मी नारद कुंडावरही स्वेच्छेने राहतो. भक्तांना श्रीमद भागवताच्या सेवनानेच श्रीकृष्ण तत्वाचा प्रकाश मिळतो. तेव्हा परीक्षित राजाने
उद्धवालाच श्रीमद भागवत कथेचे निरूपण करण्याची विनंती केली. तेव्हा प्रसन्न होऊन उद्धव म्हणाला, भगवान श्रीकृष्णांनी जेव्हा या पृथ्वीचा त्याग केला तेव्हापासूनच येथे कली बलवान झाला आहे. ज्यावेळी हे श्रीमद भागवत कथेचे सत्कार्य येथे सुरू होईल त्यावेळी हा कली याच्यामध्ये मोठे विघ्न आणायचा प्रयत्न करेल. म्हणून तू आता आधी दिग्विजयासाठी जा आणि कलीला ताब्यात ठेव. इकडे मी वैष्णवी पद्धतीने 1 महिनाभर भागवत कथेचे या राण्यांना रसपान करून यांना भगवान मधुसूदनाच्या नित्य गोलोक धामामध्ये पोचवतो. कलीला ताब्यात ठेवण्याच्या विचाराने परीक्षिताला आनंद तर झाला, पण मग त्याला स्वतःला श्रीमद भागवताची प्राप्ती कशी होईल ही काळजी पण वाटली. तसे त्याने उद्धवाला लगेच बोलूनही दाखवले. त्याने परीक्षिताला आश्वस्त करीत सांगितले की भागवत शास्त्राचा तोच खरा अधिकारी असून महर्षी शुकमुनी जे प्रत्यक्ष श्रीकृष्णांचे स्वरूप आहेत तेच तुला श्रीमद भागवताची कथा ऐकवतील, ज्याच्या श्रवणाने तू व्रजेश्वर श्रीकृष्णांचे नित्यधाम प्राप्त करून घेशील व नंतरच या पृथ्वीवर श्रीमद भागवत कथेचा प्रचार होईल. ते ऐकल्यावर परीक्षिताने उद्धवाला प्रदक्षिणा घातली व दिग्विजयासाठी निघून गेला. 1 महिनाभराच्या श्रीमद भागवत कथेचा रस उद्धवाकडून सर्व भक्तांना मिळाल्यावर त्या सर्वांनी स्वतःला भगवंतांच्या स्वरूपातच असल्याचे पाहिले. राजा वज्रनाभाने सुद्धा स्वतःला श्रीकृष्णांच्या उजव्या चरणकमलाच्या ठिकाणी असलेले पाहिले आणि तो त्यांच्या विरहकोशातून मुक्त झाला. श्रीमद भागवताची कथा ऐकवणारा व ऐकणारा दोघांनाही भगवत प्राप्ती होईल व त्यांचे दुःखही नाहीसे होईल. हरिओम. आता आपण श्रीमद भागवत पुराण महात्म्यमच्या 4थ्या आणि शेवटच्या अध्यायाकडे वळतोय. यामध्ये श्रीमद भागवताचे स्वरूप, प्रमाण, श्रोता व वक्त्यांची लक्षणे, श्रवणविधी आणि महात्म्य याबद्दल सांगितलेले आहे. श्री व्यासमुनींकडून भागवताचे महात्म्य ऐकल्यावर शौनकादी ऋषींना अगदी कृतकृत्य वाटले. त्यांनी सुतांच्या दीर्घायुष्याची कामना केली व त्यांना भागवत धर्माचे स्वरूप, त्याचे प्रमाण व ते श्रवण करण्याची पद्धती तसेच वक्ता आणि श्रोते यांच्या लक्षणांबद्दल विचारले. तेव्हा सूत म्हणाले, आपण क्रमवारच पाहूया. 1. भक्तांच्या हृदयामध्ये भगवंतांचे माधुर्य अभिव्यक्त करणारे काव्य म्हणजे श्रीमद भागवत होय. 2. जे वाङ्मय ज्ञान, विज्ञान, भक्ती आणि त्याच्या प्राप्तीच्या साधन चातुष्ट्याला प्रकाशित करून मायेचे समूळ उच्चाटन करते तेच श्रीमद भागवत. 3. श्रीमद भागवत अत्यंत अक्षर स्वरूप आहे. 4. मर्यादित बुद्धी किंवा वृत्ती असणाऱ्या माणसांचे हित साधणारी कथा म्हणजे श्रीमद भागवत पुराणम. 5. प्रथम परमपुरुष नारायणांनी ब्रह्मदेवांना फक्त 4 श्लोकांच्या द्वारे याची केवळ दिशा दाखवली होती, पण ते समजण्याचे सामर्थ्य फक्त ब्रह्मदेव, विष्णू व शंकर यांच्यातच आहे. 6. जे लोक कलिरूप अजगराच्या विळख्यात सापडले आहे त्यांच्या सुटकेचा उपाय म्हणजे श्रीमद भागवत पुराणम. आता श्रोता कसा असावा किंवा ही कथा कोणी श्रवण करावी? श्रोत्यांचे उत्तम आणि अधम असे 2 प्रकारही मानले गेले आहेत. उत्तम श्रोता कोण? तर चातक, हंस, शुक, मीन इत्यादी श्रद्धापूर्वक नम्रपणे कथा श्रवण जो करतो व जो पवित्र भावनेने चिंतन करतो आणि जो सदैव श्रीकृष्ण भक्तांवर प्रेम करतो तो उत्तम श्रोता. अधम श्रोता कोणाला म्हणावं? तर वृक, भूखंड, वृष, उष्ट्र, उष्ट्र म्हणजे उंट इत्यादी हे भेद त्या त्या श्रोत्याच्या स्वाभाविक आचार व व्यवहारातून ओळखता येतात. आता वक्त्यांची लक्षणे कशी असावी? ज्या वक्त्याचे मन सदैव
भगवंतांच्या चरणीच लागलेली असते, जो दीनांवर दया करणारा असतो किंवा ज्याला कोणत्याही वस्तूची अपेक्षा नसते. तसेच अनेक उदाहरणांचे दाखले देऊन जो या विषयाला सोपे करून सांगतो तो उत्तम वक्ता. आता या कथेचे सेवन करण्याचे सुद्धा काही आवश्यक ते विधी आहेत. ते कोणते? तर सात्विक, राजस, तामस आणि निर्गण हे श्रीमद भागवताचे 4 प्रकार आहेत. सात्विक म्हणजे एखाद्या उत्सवासारखा किंवा यज्ञासारखा केलेला सोहळा, म्हणजे 1-2 महिन्यांपर्यंत कथेचा आस्वाद घेत आनंदाने केलेले कथेचे सेवन म्हणजे सात्विक सेवन होय. 2. 7च दिवसात पण अत्यंत आनंदात केलेल्या पारायणाला राजस सेवन म्हणतात. तर तामस श्रवण कशाला म्हणायचं? श्रद्धेने आरंभ तर होतो, पण मध्येच थांबणे, मग आठवण आल्यावर पुन्हा सुरू करणे, अशा पारायणाला तामस श्रवण म्हणतात. 4. कालखंडाची मर्यादा न राखता व नियमांचा आग्रह सोडून नेहमीच प्रेम आणि भक्तियुक्त अंतःकरणाने जे भागवताचे श्रवण करतात त्याला निर्गुण सेवन म्हणतात. संसारातील दुःखांना भिवून मुक्ती मिळवू इच्छिणाऱ्यांसाठी सुद्धा हे भवरोगावरील उत्तम औषध आहे. म्हणून कलियुगात तर याचे प्रयत्नपूर्वक सेवन केले पाहिजे. श्रीमद भागवताचा आश्रय घेणारे लोक या संसारातील मनाजोगते उत्तम भोग भोगून भागवताची संगत धरल्यामुळे शेवटी श्रीहरींचे परमधाम प्राप्त करून घेतात. श्रोता व वक्ता हे सुद्धा 2 प्रकारचे मानले गेलेत बरं. एक श्रीकृष्णांची इच्छा करणारे आणि दुसरे धनाची इच्छा करणारे. श्रोते व वक्ता यांचे विचार एकमेकांशी जुळणारे असतील व दोघेही श्रीकृष्ण प्राप्तीची अपेक्षा करणारे असतील तर त्यांना सिद्धी अवश्य प्राप्त होते. जेथे भागवत कथा चालू असेल तेथे वक्त्याची व श्रोत्यांची शरीराने अथवा मनाने सेवा करणाऱ्यांना पण धनाने पण सेवा करणाऱ्यांना सुद्धा पुण्य लाभ होतो. ही कथा वाचून वा ऐकून झाल्यावर श्री भगवंतांच्या ठिकाणीच प्रेम निर्माण होते, कारण हे शास्त्र साक्षात श्रीकृष्णांची प्राप्ती करून देणारे व नित्य प्रेमानंद रूप फळ देणारे आहेत. हरिओम इति भागवत लिखाणम. नमस्कार, मी ललिता जोशी. 2017च्या चातुर्मासात मी श्रीमद भागवत पुराणम या ग्रंथाचे पारायण करण्यास सुरुवात केली व श्रीहरींच्या कृपेने ते ठरलेल्या वेळात पूर्णत्वास गेले. या ग्रंथाचा अजून अभ्यास करावा हा विचार मनात आला व सद्गुरुनाथ महाराजांच्या प्रेरणेने याचे सारांशात्मक लिखाण करावे असे वाटले व मग रोज एका अध्यायाचा सारांश लिहायला सुरुवात केली. यात जवळपास 2.5 वर्षांचा काळ गेला. हे लिखाण सहजपणे कानावर पडावे म्हणून मी प्रत्येक स्कंधातील प्रत्येक अध्यायाची ऑडिओ क्लिप करू लागले. हे उद्बोधन सर्वांपर्यंत पोहोचावे अशीच बहुधा महाराजांची इच्छा असावी व हाही संकल्प डॉक्टर सुनीता जोशी यांच्या प्रोत्साहाने व प्रेरणेने पूर्णत्वास गेला. पुढे डॉक्टर सुनीतांच्या आग्रहामुळेच व पुढाकारामुळे माझ्या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून ते आपल्यापर्यंत पोहोचले. आपण सर्वांनी माझ्या संक्षिप्त सारांशरूपी कथनाला खूपच चांगला प्रतिसाद दिला, त्यामुळे आमचा पण उत्साह वाढत गेला. आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार. आता आपण श्रीमद भागवताची आरती सौ प्रभा देशपांडे यांच्या मधुर आवाजात ऐकूया आणि या ज्ञानयज्ञाची सांगता करूया. हरिओम. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. श्री शुक मुनीने परम भक्तीने नाना परीने
गायले जा हरी गीता, आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. येथे व्यासांची वाणी, सार्थक हरी गुण गाऊनी. शास्त्र पुराणे मुकुटमणी, परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता, उदार दाता मोक्ष तत्वता. ये हाता आरती करू तुझ भगवंता. वेद तरुणचे मधुर फळ, स्वादुरसे जे सोज्वळ. आत्मा राम मुनी अचल, सेवन करीती जन सकळ. पहा पर्वणी आली अवनी, ही अगहरिणी भवजल हरिणी. ती पतिता आरती करू तुझ भगवंता. गमते जणू मानस तीर्थ, द्वादश सोपाने युक्त. निर्मल हर्षे जल भरित, विहरे हरिहंस चितेथ. लोक सुकमले संत अलिकुले, सेवुनी रमले भान हरपले रस पिता. आरती करू तुझ भगवंता. अपार महिमा ग्रंथाचा, वदवेना कोणासाचा. मेवा कविवर संतांचा, प्राणचे कीर्तनकारांचा. जणू बोधाचा स्वयंप्रभेचा, द्वादश कलीचा रवी अंतरीचा तमहर्ता. आरती करू तुझ भगवंता. ग्रंथ नवे हा श्री कृष्ण, गीते वेधी मन पूर्ण. अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण. त्रिताप जाती चिरये शांती, नाथ ही वदती कृष्णपदी ठेवू माथा. आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. श्री शुक मुनीने परम भक्तीने, नाना परीने गायले जा हरी गीता. आरती करू तुझ भगवंता. आरती करू तुझ भगवंता.